जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. नरेंद्र ते विश्वविजयी स्वामी विवेकानंद हा आपला विषय. गेल्या कित्येक दिवसांपासून या विषयावर बोलावं असं वाटत होतं आणि एक दिवस गुरुदादा मला म्हणालेही की ताई आपल्याला सुरुवात करता येईल का अशा एका सेशनला. तेव्हा दादांना म्हटले की दादा सध्या डोक्यात 2-3 विषय सुरू आहेत हो, पुस्तकाचं काम सुरू आहे. पण बघा ना, एखाद्यानं एखादी इच्छा जेव्हा अतिशय हृदयापासून जर व्यक्त केली असेल तर त्याची इच्छा सगळ्या समूहासाठी कशी प्रेरित ठरते हे एक उत्तम उदाहरण आजचं आहे. की आजपासून आपण स्वामी कालपासूनच ही सुरुवात झाली आहे. काल एक अद्भुत ध्यान अनघताईंनी घेतलं होतं आणि कालच्यापासूनच आपण या सेशनला सुरुवात केली आहे. काल युवा दिन आपण मनवला होता. काल राजमाता जिजाऊ साहेब जयंती होती. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे एक मोठं थोर महात्म्य, एक हिरा या महाराष्ट्राला ज्या मातेनं दिला त्या मातेला दंडवत प्रणाम करते. स्वामी विवेकानंदांना दंडवत प्रणाम करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. आपल्याला आपल्या आईवडिलांना, आपल्या गुरूंना माझे नमस्कार. आज मला माझ्या आईवडिलांना वडिलांची जास्त आठवण येते. कारण एक स्वामी विवेकानंद या विषयावर जेव्हा त्यांचं भाषण आयोजित केलं गेलं होतं वर्धेला, तेव्हा संपूर्ण वर्धे शहरात एक रिक्षा फिरला होता की आज डॉक्टर प्रभाकर देशमुख यांचं व्याख्यान आयोजित केलं गेलं आहे, तर कृपा करून आपण जरूर उपस्थित राहावं. आणि त्या व्याख्यानाला खूप गर्दी होती. मी याच्या आधी बाबांना विवेकानंदांवर बोलताना कधी ऐकलं नव्हतं, पहिल्यांदाच ते बोलत होते. आणि त्याआधी कन्याकुमारीतून अनेक मोठे मोठे संन्यासी आले होते. ते संन्यासी खूप मोठ्या मोठ्यानी हिंदीमधून त्यांची प्रवचनं झाली आणि त्याच्यानंतर बाबांचं नाव घेतलं गेलं. म्हटलं बाबा तर कधी हिंदीतून बोलत नाही, मी कधी ऐकलं नव्हतं बाबांचे हिंदीमधून, नेहमी ते मराठीतूनच बोलत. आणि स्वामी विवेकानंद या विषयावर तर बाबा पहिल्यांदाच बोलतात आहेत. खूप उत्कंठा होती आणि उत्सुकता होती. पण जे त्यांचं भाषण झालं त्याच्यानंतर 5 मिनिट 7 मिनिट कडकडून फक्त टाळ्या वाजत होत्या. आज मला त्यांची तीव्रतेनं आठवण येते. मी माझ्या आई वडिलांना दंडवत प्रणाम करते, माझ्या आजीला उषाताई देशमुखांना प्रणाम करते, कारण याची बीज त्यांनी माझ्यात रुजवली होती. काल माझ्याजवळ जेव्हा मी पुस्तकं बघितली, कारण परवापर्यंत तर 1000 सीड्स ऑफ जॉय वर मी काम करत होते. कालचा दिवस हा आमचा सगळ्यांचा, सुजाताताई तिथे आल्या होत्या, अनुराधाताई आल्या होत्या ठाण्याला, आम्ही दादांना दर्शन घ्यायला गेलो होतो. तर काल मी पुस्तकं बघितली, माझ्याजवळ 10 पुस्तकं होती. माझं समाधान झालं नाही, कारण मला एक सवय लागली लहानपणापासून वडिलांनी लावलेली की बेटा 20-25 तरी पुस्तकं हवी आणि संशोधनात्मक आपला अभ्यास हवा. कुठे काय हवं आपल्याला हवं आहे, म्हणजे एक धर्म जरी म्हणायचं झालं तर 4 लोकांनी 10 लोकांनी धर्मावर काय बोलले आहेत, त्यांचे स्वामी विवेकानंदांविषयीचे विचार काय आहेत, हा अभ्यास तुझा मुळातून असायला हवा. आणि काल ठरवलं की नाही नाही, मला आणखीन काही पुस्तकं हवी आहे. म्हणून वाहन नव्हतं जवळ, संध्याकाळची वेळ, तशीच घरातून पळत सुटली, धावत गेली की नाही मला अजून काहीतरी पुस्तकं हवी आहेत, की काही माझे मुद्दे कमी आहेत, जरी मला अर्धा तास बोलायचे तरी मला आणखीन पुस्तकांचा आधार घेतला पाहिजे. आणि मास्टर्स उजव्या बाजूनी मी चालत होती, त्या बाजूला थोडी जास्त गर्दी होती. हेही भान नव्हतं मला, फक्त हे लक्षात होतं की मला स्वामी विवेकानंदांची आणखीन काही पुस्तकं आवश्यक आहेत. एक गर्दी चुकवण्यासाठी एक असा मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यातून जी पायरी होती ती माझ्याकडून निसटली आणि असा पाय पडला की आता मी जोरदार माझा तोल जाईल आणि मी कोसळेन. पण मी खरं सांगते,
खालची गोष्ट म्हणजे नेहमीच खरं सांगते, ऋतम वच्मी सत्यम वच्मी. कालचा जो अनुभव होता तो अद्भुत होता. कोणीतरी दोन्ही खांदे माझे पकडून ठेवले होते आणि मला त्या पडण्यापासून वाचवलं होतं. कारण अशी स्थिती होती की जर मी पडली असती तर नक्कीच चेहऱ्याला आणि शरीराला जोरदार मार लागला असता. मोठा खड्डा आणि मोठा दगड समोर ठेवला होता. पहिलं नाव आलं, स्वामीजी वाचवलं तुम्ही. लायब्ररीत गेले, काही पुस्तकांचा आधार घेतला. रात्री 11 वाजतापासून त्याच्यावर अभ्यास केला. बालपणी नक्कीच मी विवेकानंद खूप वेगवेगळ्या तऱ्हेनं वेगवेगळ्या पुस्तकातून वाचले होते. पण मला नेमकं काय मांडायचंय? जेव्हा आपण वाचक असतो तेव्हा वेगळे असतो आणि जेव्हा आपण एक व्याख्याता म्हणून उभे राहतो तेव्हा आपण वेगळे असतो. आपली जबाबदारी आणखीन वाढलेली असते. स्वामी विवेकानंद हा 7 अक्षरी शब्द, पण विद्वत्ता, व्यासंग आणि वैराग्य याचं वैशिष्ट्यपूर्ण संगम म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांचं पाळण्यातलं नाव होतं वीरेश्वर. त्यांचे आई वडील त्यांना बिले या नावानं हाक मारायचे. मित्रमंडळी नरेंद्र किंवा नरेंद्रनाथ आणि त्यांचे गुरु परमहंस त्यांना नोरेन म्हणायचे. विवेकानंद स्वतःची ओळख सच्चिदानंद या नावातून करून देत. त्यांना योद्धा संन्यासी या नावानं गौरवण्यात आलं. 12 जानेवारी 1863 रोजी सूर्योदयाच्या काही मिनिटं आधी म्हणजे सकाळी 6:33 33 सेकंदांनी या क्रांती सूर्याचा जन्म झाला. बिटवीन द लाईन्स बोलते की कदाचित सूर्याला माहिती होतं एका सूर्याचा जन्म होणार आहे, एका भास्कराचा उदय होणार आहे आणि म्हणून तो काही क्षण मागे सरला की अरे, तुझ्या कर्तृत्वानं, तुझ्या विद्वत्तेनं, तुझ्या वैराग्यानं हे जग उजळून जाणार आहे. तू आधी समोर हो, मी तुझ्या मागे आहे. हा आशीर्वाद सूर्यानं त्यांना दिला आणि या क्रांती सूर्यानं जन्म घेतला विश्वाला उजळून टाकण्यासाठी. बंगाली जी आपण पंचांग बघितलं तर त्या दिवशी कृष्ण सप्तमी होती, मकर संक्रांतीचा दिवस, आणि सगळ्या दूर सूर्याला अर्घ्य देण्यात सगळेजण सूर्याला अर्घ्य देत होते. मला वाटतं बिटवीन द लाईन्स हा पण दुसरा एक अर्थ होईल की हे अर्घ्य हे विवेकानंदांना नकळतपणे या तेजस्वी सूर्याला सगळेजण देत होते. राम जन्म लाग सखी राम जन्मला हे आपण गाणं ऐकतो, पण नरेंद्र जन्म लाग सखी नरेंद्र जन्मला हे गाणं कुठेतरी आपल्या सगळ्यांना ऐकू येतंय. कारण या नरेंद्रचे विवेकानंद कसे झाले आणि या 39 वर्षाच्या प्रवासात नेमकं त्यांनी काय केलं की ते स्वामी विवेकानंद झाले. ही अद्भुत घटना आहे, अद्भुत गोष्ट आहे आणि माझ्या तर अंगावर रोमांच आहे. आवाज थोडासा भरून आलेला आहे, मला कृपा करून सहन करा, समजावून घ्या. कारण आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण पूर्णपणे विवेकानंदांच्या चेतनेशी एक जोडल्या गेलो असतो आणि या हृदयचे त्या हृदयी आपल्याला पोचायची इच्छा असते आणि त्यामुळे कधी कधी कंठ हा भरून येतो. स्वामीजी, मला फक्त ताकद द्या तुमच्यावर बोलण्याची. कलकत्त्याच्या 4 मैलावर एका दक्षिणात्य मंदिरात परमहंस नावाचे पुजारी गुरुजी त्यांची वाट बघत होते. कलकत्त्याच्या सिमुलिया या भागात दत्त कुटुंब चा वास्तव्य स्थान. आणि बघा, जे नाव आहे तेच मुळात दत्त आहे. दत्त म्हणजे काय तर ब्रह्मा विष्णू आणि महेश. पुन्हा बिटवीन द लाईन्स जाते की ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्ती ज्या घरात आहे ते दत्त कुटुंब. अत्यंत श्रीमंत, अत्यंत उदार असं हे कुटुंब.
आणि या कुटुंबाचं जर आपण परंपरा बघितली, कारण आपल्याला वरवर माहिती करून घ्यायची नाहीये विवेकानंदांवर, आपल्याला मुळापासून माहिती करून घ्यायची आहे. तर मास्टर्स, त्यांचे जे पितामह पणजोबा हे कोण होते, तर त्यांचं नाव राम मोहन दत्त. आता राम मोहन या नावातच दोन देव आहेत, राम आणि मोहन. हे राम मोहन अतिशय विद्वान, अतिशय बुद्धिमान वकील, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची वकिली, आणि खूप त्यांचं नाव होतं, खूप प्रस्थ होतं त्यांचं. त्यांना दोन मुलं, एकाचं नाव दुर्गा प्रसाद आणि दुसराचं काली प्रसाद. आता इथे पण बघा, दुर्गा प्रसाद, त्याच्यातूनही तुम्हाला दुर्गेचा प्रसाद आणि कालीचा प्रसाद, हे दोन्ही प्रसाद आपल्या समोर, आपल्याला त्या नावातून हा प्रसाद आपल्यापर्यंत पोचतोय. आजोबांचं वर्णन करते, म्हणजे पितामहांचं वर्णन केलं, पणजोबांचं वर्णन केलं. आता आजोबांबद्दल बोलते की दुर्गा प्रसाद जे होते ते अतिशय बुद्धिमान, आपल्या वडिलांसारखेच फारशी, संस्कृत, कायदा यात ते निपुण होते. आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे राममोहननी दुर्गा प्रसादांना आपले भागीदार म्हणून आपल्या व्यवसायात घेतलं होतं, इतकी त्यांची बुद्धिमत्ता होती. त्यांना संन्यस्त जीवनाची खूप ओढ होती आणि त्यांनी विवाह तर केला, पण 1835 साली घर सोडून ते निघून गेले. त्यावेळी त्यांचं वय होतं 25 आणि ते बाळ अतिशय लहानसं होतं. त्यांच्या बायकोचं नाव श्यामा सुंदरी. ही माता अतिशय निर्भय होती. जी वेळ आणि परिस्थिती आली होती, त्या परिस्थितीला या मातेनं तोंड दिलं आणि आपल्या लेकराला तिनं व्यवस्थितरित्या वाढवलं. आजोबा 12 वर्षांनी घरी परत आले आणि त्यांच्या समोर त्यांच्या पत्नी श्यामसुंदरी यांनी देहत्याग केला. त्याच्यानंतर ते निघून गेले. त्यांची जबाबदारी घेतली काकांनी, म्हणजे कालीप्रसाद यांनी. आता विश्वनाथ यांच्याबद्दल यासाठी सांगते की विश्वनाथ म्हणजे आपल्या विवेकानंदांचे वडील, आणि 12 वर्ष त्यांचे वडील त्यांच्या म्हणजे नव्हते, आणि आल्यावरही ते निघून गेले होते. जबाबदारी घेतली होती काकांनी. काकांनी त्यांचा सांभाळ केला होता. जर आपण 3 पिढ्यांचा जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की या 3ही पिढ्या वकिलीमध्ये पारंगत होत्या. मग विवेकानंद, मला असं वाटतं विवेकानंद हे विश्वाचेच वकील होते ना, कारण विश्वाला जो संदेश दिला तो विवेकानंदांसारखा कुणाच्या मुखातून आला आहे का, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारूया. 16व्या वर्षी भुवनेश्वरी यांच्याशी त्यांचा म्हणजे विश्वनाथांचा भुवनेश्वरीशी विवाह झाला. अतिशय गोड गळा भुवनेश्वरींना लाभला होता आणि त्या खूप सुंदर गायच्या. विश्वनाथांचं वर्णन करायचं झालं तर त्यांना बंगाली, इंग्रजी, फारसी, उर्दू आणि हिंदी या विषयावर त्यांचं प्रभुत्व होतं. संस्कृत, इतिहास आणि ज्योतिषशास्त्र याच्यावरही त्यांचा खूप गाढा अभ्यास होता. आईचा गोड गळा आणि वडिलांचाही गोड गळा, हे संस्कार मुलाला आपोआपच लाभले. विवेकानंदांना जर छंद कुठला पहिला जडला तर तो संस्कृतचा अभ्यास करण्याचा, कारण त्यांची आई रामायण आणि महाभारत वाचत असे आणि त्यांच्या घरी नृसिंह दत्त नावाचे एक वरिष्ठ त्यांचे नातलग थोडे वयस्कर होते, तर ते राहत. तर नरेंद्र आपल्या त्या आजोबांच्या जवळ म्हणजे नृसिंह दत्तांच्या खोलीत झोपत आणि ते त्यांच्याशी खूप संवाद करत. ते संस्कृतचे खूप गाढे अभ्यासक होते आणि मुक्तबोध हे अतिशय क्लिष्ट आणि कठीण पुस्तक, पण त्या पुस्तकातून ते पॅराच्या पॅरा, परिच्छेदच्या परिच्छेद नरेंद्रांना सांगत. रामायण महाभारतातल्या कितीतरी ओव्या त्यांच्या लहानपणीच पाठ झाल्या होत्या आणि त्याच्यातले संस्कृतचे कितीतरी परिच्छेद त्यांना ठाऊक होते. त्याच्यानंतर संस्कृत भाषा आणि व्याकरण याच्यात त्यांना विशेष आवड होती. पाकक्रियेचीही त्यांना आवड होती. स्वयंपाक करायला त्यांना खूप आवडत असे. एक थोडंसं दुसरा याच चा धागा पकडून एक दुसऱ्या मुद्द्यावर जाते. आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांशी कसं वागावं याचा आदर्श म्हणजे विवेकानंदांचे आई वडील विश्वनाथ आणि भुवनेश्वरी माता.
एक गोष्ट सांगते की विवेकानंद जेव्हा 6 वर्षाचे होते तेव्हा ते आपल्या शाळेत जात. त्यांचं शाळेचं नाव होतं मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशन. आता ही जी शाळा होती ती शाळा झोपडपट्टीच्या जवळून असं त्यांना त्या शाळेत जावं लागायचं. या शाळेच्या जवळून जाताना आणि येताना या झोपडपट्टीतील संवाद आणि भांडणं त्यांच्या कानावर पडायची. एकदा असेच खूप काहीतरी शिव्या त्यांनी ऐकल्या आणि त्यांचं होतं वय 6 वर्ष. घरी आले, 5-6 वर्षाचे होते. घरी आले, दप्तरचं भिरकावून दिलं आणि आईला म्हणाले, आई माता मला खूप भूक लागलीये. माता म्हणाली, बेले आज सणाचा दिवस आहे, मी सकाळपासून काम करते रे, आज मला तुझी मदत लागेल. काही पदार्थ आपल्या घरात अजून व्हायचे आहेत, तू मला मदत कर. बिलेला खूप राग आला आणि बिले म्हणाले, ज्या शिव्या त्यांनी ऐकल्या होत्या ना त्याचा कुठे प्रयोग करायचा, कारण ते सामान्य ज्ञान तर घेतलंय. मग बिलेंना त्याचा प्रयोग करायचा होता. तो प्रयोग केला आपल्या मातेवर. तुमच्या माझ्यातली आई असती ना तर कार्ट्या लाज नाही वाटत मला म्हणतोस म्हणून 2 ठेवून दिल्या असत्या. बरोबर की नाही मास्टर्स? फक्त अंगठे दाखवा. तुम्ही सगळे सहमत आहात. अंगठ्यांची संख्या पण वाढलीये. बरोबर. पण इथे भुवनेश्वरी मातांनी त्यांना काहीच म्हटलं नाही. भुवनेश्वरी माता अवाक झाल्या. बिले काय म्हणतात आहे? त्यांनी त्यांचं काम केलं. विवेकानंदांना सांगितलं, नरेन बिले तू बाहेर खेळायला जा. कधीही पहिली गोष्ट आपण शिकूया, कधीही मुलांच्या जे काही त्यांच्यात कमतरता आहे, ज्या त्रुटी आहेत, ज्या काही त्यांचं वैगुण्य आहे त्या त्यांच्या समोर बोलायचं नाही. हा पहिला धडा आपण आज शिकतो आहोत. मला वाटतं की जेव्हा आपल्याला शिकायला मिळतं तेव्हा आपण त्याचा स्वीकार करूया. हा पहिला धडा भुवनेश्वरी मातांनी आपल्याला दिला. विले बाहेर गेले आणि त्यांनी हळूच त्या आपल्या यजमानांना त्यांच्या दालनात गेल्या आणि म्हणाल्या की आज असा अनुभव मला आला, विलेंनी मला अशा शिव्या दिल्या. आता इथे पिता म्हणून मी आपल्याला विचारते, आपण काय केलं असतं? इथे अनेक नारायण तत्व माझ्या डोळ्यासमोर आहेत. काय केलं असतं? मला फक्त अंगठे दाखवा. दिले असते का हो 2 ठेवून आपल्या मुलीला? अंगठे दाखवू शकतात? गुरुदादा दिसतात आहे फक्त माझ्या डोळ्याने. बरं ठीक आहे. तर हो नक्कीच आपण ठेवली असती एखादी दुसरी टपली की असं बोलतोस, तुला कोणी शिकवलं हे? पण त्यांनी असं केलं नाही. ते वर गेले आणि वर जिथे बिलेची मी बिले बिले ह्याच्यासाठी हे करते कारण तेव्हा माता पिता त्यांना बिले म्हणत होते. नरेंद्रनाथांची जिथे खोली होती त्या खोलीत ते गेले. तो जो फलक होता, फळा होता, त्या फळावर त्यांनी त्या शिव्या लिहिल्या आणि खाली एक वाक्य लिहिलं की आज बिलेंनी आपल्या आईला या पदव्या दिल्या. नरेंद्र खेळून घरी आले, हातपाय धुवून वर गेले. त्यांनी बघितलं, त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. खरं तर त्यांना मारलं असतं हीही त्यांना गोष्ट कळली की मला माझ्या आईवडिलांनी मारलंही असतं पण माझ्या आईवडिलांनी मला हातही लावला नाही. खाली आले, आईच्या चरणावर डोकं ठेवलं आणि ढसाढसा रडायला लागले. आई मला क्षमा कर ग, मी चुकलो, मला माफ कर ग, मी चुकलो. आईचे हात त्यांच्या सुंदर केसांमधून फिरत होते. सांभाळ स्वतःला, काळजी घे. एक नवीन पाठ नरेंद्रनाथांनी लहानपणीच घेतला की याच्यानंतर याचा प्रयोग कधीही आयुष्यात करायचा नाही. किती सुंदर आणि वेगळ्या पद्धतीने त्यांनी शिकवलं ना या सगळ्या गोष्टी. आता दुसऱ्या गोष्टीकडे वळूया. अनेक जातींची, धर्माची, कारण घर जे होतं ते वकिलाचं होतं, त्याच्यामुळे अनेक जाती धर्मांचे जे हुक्के असतात ते त्यांच्या दिवाणखान्यात, त्यांच्या
त्यांचं जे कार्यालय होतं त्याच्या बाहेर ठेवण्यात आले होते. आणि जे लोक आहेत त्या कारण तो जो काळ होता तो काळ वेगळा होता. काळ हा जाती व्यवस्थेवर आणि वर्ण व्यवस्थेवर आधारित होता. आणि त्या काळात या गोष्टी होत होत्या. प्रत्येकाची बसण्याची व्यवस्था ही वेगळी होती. त्याच्यामुळे जातीनुसार धर्मानुसार ती मंडळी बसत. तर त्यांच्या घरात अशी व्यवस्था होती की मुसलमानांची बसण्याची वेगळी व्यवस्था, हिंदूंची वेगळी, बौद्धांची वेगळी, ब्राह्मणांची वेगळी. आणि हुक्के ठेवण्यात आले असायचे की ज्यांना कोणाला हुक्का प्यायचा आहे ते लोक तिथे जाऊन हुक्का पिऊ शकत होते. एक दिवस नरेंद्र त्या कार्यालयात त्या दालनात आले आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ते गेले ते मुसलमानांचा जो हुक्का ठेवलाय तिथे. त्यांनी थोडा हुक्का तिथला प्यायला. नंतर गेले बौद्धांच्या तिथे, बौद्धांचा जो हुक्का होता तो पण ते प्यायले. नंतर गेले ब्राह्मणांच्या तिथे, ब्राह्मणांच्या ठिकाणचाही हुक्का ते प्यायले. ही सगळी गोष्ट बाहेरून त्यांचे वडील बघत होते आणि त्यांनी आवाज दिला, बिले काय करतोय? आणि आत आले. पुन्हा हा प्रश्न विचारते की आपले जर वडील असते तर त्यांनी, किंवा आपल्यातली आई असती, आपल्यातले वडील असते तर ठेवलीच असती की व्यसन लागलं तुला, हुक्का पितोय, समजत नाही तुला? त्यांनी असं नाही केलं. बिले काय करतोय? बाबा, त्यांचं वाक्य होतं, माझ्या शरीरातल्या रक्तावर या जाती व्यवस्थेचा आणि वर्ण व्यवस्थेचा काय परिणाम होतोय हे बघतोय. पुन्हा रिपीट करते, बाबा, जाती व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था पाळली नाही तर माझ्या शरीरावर याचा काय परिणाम होतोय? हे वाक्य की ही जर पाळली नाही तर माझ्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतोय, आपल्या मुलाच्या मनातलं वादळ त्यांनी ओळखलं आणि त्यांना सांगितलं, बेटा तू एकांतात जा, या प्रश्नाचं उत्तर तुला तुझं मिळेल. 5 वर्षाच्या मुलाला दिलेलं उत्तर, तू एकांतात जा आणि उत्तर शोध. मला समर्थ रामदासांची आठवण आली. चिंता करतो विश्वाची. या नरेंद्रची ही सुरुवात 5 वर्षाच्या वयातूनच झाली होती. कारण पुढे एक रेफरन्स देऊन आपल्याला सांगणार आहे मी नेमकं काय झालं ते. एक मुसलमान पत्रकार त्यांच्या घरी आले आणि ते म्हणाले, नरेंद्रचं जो रूप होतं ना ते खूप सुंदर होतं. तुम्ही त्यांच्या फोटोमध्ये पण बघू शकता. अतिशय सुंदर, तेजस्वी, गोरेपान, नाकाची ठेवण, जिवडीची ठेवण, भव्य कपाळ आणि ते सुंदर असे थोडेसे किंचित असे कुरळे केस. तर त्यांना प्रत्येकाला त्यांच्या घरी आल्यावर त्यांच्याशी बोलायला खूप आवडायचं. ते एक मुसलमान पत्रकार ते म्हणाले की नरेंद्र तू कोण होणार रे? नरेंद्र म्हणाले, मला ना टांगेवाला व्हायचंय. आता त्यांचे वडील तिथेच होते. त्यांनी ऐकलं, अरे ज्यांच्या घरच्या 4 पिढ्या वकिलीमध्ये आणि एवढं नावगाव मिळवलेलं त्यांच्या घरातला नातू म्हणतोय, त्यांच्या घरातला मुलगा म्हणतोय मला टांगेवाला व्हायचंय. टांगेवाला का व्हायचंय? कारण टांगेवाला ना काहीतरी वेगळं असतं बघा त्याच्याजवळ. त्याचा पूर्ण संयम असतो. तो आपल्या घोड्याला कसं पळवतो. आणि टांगेवाला खूप श्रीमंत असतो. तो घोड्याला पळवतो ना, त्याचं नियंत्रण असतं ना त्याच्या घोड्यावर. आणि किती मजा येते टांग्यात बसायला. मला टांगेवालाच व्हायचंय. पुन्हा वडिलांनी जरा असं बघितलं. दुसरे कोणीतरी असते तर म्हटलं असते, काय भिकेचे डोहाळे लागले का या मुलाला? माझ्या ही 4थी पिढी आणि हा म्हणतोय टांगेवाला व्हायचंय. बाबा जवळ आले. नरेंद्रच्या केसावरून हात फिरवला. बेटा बिले, समोर बघ, हे कॅलेंडर. कोणाचं चित्र आहे? भगवान कृष्णाचं आणि अर्जुनाचं. तुला टांगेवाला व्हायचंय ना, कोचमन व्हायचंय ना, मग या कृष्णासारखा हो. साऱ्या विश्वाला एक दिशा दाखव, एक मार्ग दाखव.
टांगेवाला होऊन. व्हायचं तर कृष्णासारखं. कसं सहज सुंदर ही गोष्ट त्यांनी पालटवली. डोळ्यातून पाणी येतं जेव्हा आपण विवेकानंदांचा अभ्यास करतो आणि विवेकानंदांवर बोलतो. आपली योग्यताही नसते, पण ते आपल्याकडून बोलून घेतात. 8 वर्षांचे होते तेव्हा त्यांना कीर्तन ऐकायला खूप आवडायचं आणि आई बरोबर ते कीर्तन ऐकायला जायचे. एकदा एक कीर्तनकार म्हणाले की आपले मारुतीराया जे आहे ना, ते मारुतीरायांना केळी खूप आवडतात. आणि मग नरेंद्रला वाटलं, मारुतीरायाला जर केळी आवडतात तर ते नक्कीच केळीच्या बनात बसत असतील. आणि मग कीर्तन संपलं आणि ते धावत गेले. बाबा बाबा, मारुतीरायाला केळी आवडतात तर ते केळीच्या वनात बसतात का? हो राजा, ते केळीच्या वनातच बसतात. आपल्या आई बरोबर घरी तर गेले आणि आत्ता येतो म्हणून पळत पळत एका केळीच्या वनात जाऊन बसले की आता मारुतीराया येईल, मग मारुतीराया येईल. अर्धी रात्र उलटली. आता भीती आणि आईची काळजी की बापरे, माझी आई काय म्हणेल, ती वाट बघत असेल. आणि काळजी पण की अजून मारुतीराय कसे नाही आले. आणि मग रडत रडत गेले. आई आई, ते कीर्तनकार खोटं बोलले. त्यांनी मला सांगितलं की मारुतीराया केळीच्या वनात असतात, त्यांना केळी आवडतात. आणि मारुतीराय तिथे नव्हते ग. मी खूप वाट बघितली ग. मी खूप वाट बघितली. मारुतीराय नव्हते तिथे. डोळ्यातनं धारा लागल्या होत्या आणि सुचत नव्हतं. आई म्हणाली, बेटा, आईनी आश्वस्त केलं आपल्या लेकराला. आता काय सांगणार आई, याच्याकडे आपण कान देऊ नये का? जर आईनं म्हटलं असतं की कीर्तनकार खोटे बोलले तर आपल्या मुलाच्या विश्वासाला तडा गेला असता. आणि खरं की खोटं कसं बोलायचं त्या क्षणाचं ते वक्तव्य आपल्यापर्यंत मातेच्या मुखातलं पोचवते. माता म्हणाल्या, बिले, मला सांग, मारुतीरायाला केळी जास्त आवडतील की रामाची सेवा, रामाचं काम? नक्कीच बिलेंनी उत्तर दिलं, माते, रामाची सेवा, रामाचं काम. अरे, मग आज त्यांना काहीतरी सेवा आली असेल ना रामाची, म्हणून ते तिथून तिकडे गेले, म्हणून ते तुला भेटले नाही. विवेकानंदांनी आईचं उदाहरण देऊन पुढे सांगितलंय त्यांच्याच मुखातलं वाक्य की शिक्षण याच्याबद्दल ते म्हणतात की मुलांच्या मनात नकारात्मक आणि निषेधात्मक विचार अजिबात संक्रमित होऊ देऊ नका. केवढं मोठं वाक्य आहे, केवढं मोठं वाक्य की कधीही आपल्या मुलांना नकारात्मक गोष्टी आणि निषेधात्मक गोष्टी शिकवू नका. एक थोडा विचार केला की विवेकानंद एकच नाव आपण ऐकतो, त्यांना बहिणी किती असतील, भाऊ किती असतील. आणि मग एका पुस्तकात तो संदर्भ मिळाला की त्यांना 2 भाऊ आणि 4 बहिणी. पण काही पुस्तकांचे संदर्भ काल लक्षात आले, त्याच्यावर एवढंच लिहिलं होतं की त्यांच्या बहिणींची नावं कुठेही दिलेली नाहीयेत. हे एक दुर्दैवच म्हणावं लागेल की विवेकानंदांच्या बहिणी, ज्या 4 बहिणी होत्या, त्यांच्या नावाचा उल्लेख एकाही पुस्तकात नाही. 2 भाऊ होते, त्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचवते. मोठ्याचं नाव होतं भूपेंद्रनाथ, विवेकानंदांच्या नंतरचे भूपेंद्रनाथ. ते स्वामी महर्षी अरविंदोंचे सहकारी होते आणि युगांतर वृत्तपत्राच्या संपादक मंडळात ते होते. अतिशय बुद्धिमान, विद्वान, आणि त्यांनी कारावास भोगला होता. आणि सगळ्यात लहान जे होते ते महेंद्रनाथ. महेंद्रनाथ लेखक होते आणि संगीतज्ञ होते. आणि अनेक, आता इतका वेळ माझ्याजवळ नाहीये, नाहीतर त्यांचाही उल्लेख केला असता. अनेक मोठ्या मोठ्या मंडळींना आज ज्यांची नावं संगीतज्ञ म्हणून घेतली जातात, त्यांना घडवण्याचं काम हे महेंद्रनाथ दत्त यांनी केलेलं आहे. लंडनला AEM स्टडी यांचं नाव, हे विवेकानंदांचे शिष्य होते.
आणि या स्टडींना जे काही पत्रव्यवहार त्यांनी केलेला आहे त्याच्यात या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि आणखीन एका गोष्टीचा उल्लेख आहे की आपल्या बालपणाबद्दल त्यांनी सांगितलंय स्टडीना. ते म्हणाले की लहानपणापासूनच माझ्यातला जो प्राणवायू आहे तो प्राणवायू मला जाणवायचा, माझं ध्यान लागायचं आणि काहीतरी विशेष मी अनुभवतोय हे मला समजायचं. त्यावेळेला मी एक वेगळ्याच अवस्थेत असायचो, पण मला कळायचं नाही नेमकं काय होतंय. याचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये, त्या पुस्तकाची नावंही मी आपल्याला जरूर आपल्यापर्यंत पोचती करीन. तरुणपणात, आता बालपणात तर मी आपल्याला सांगितलं की नेमकं त्यांना काय आवडायचं. तरुणपणात व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, लाठीकाठी, गायन आणि वादन त्यांना खूप आवडत होतं. त्यांनी या सगळ्याच गोष्टी आत्मसात केल्या होत्या. 1877 मध्ये ते 14 वर्षांचे होते. वडिलांना वडिलांची जी बदली ती रायपूरला झाली होती आणि रायपूरला तिथे एकही शाळा नव्हती. आता शाळा नव्हती, पण विवेकानंदांचं अध्ययन थांबलं नव्हतं. आपले वडील कसे न्यायनिवाडा करतात, कसं शिकतात, काय बोलतात आहे, काय कम्युनिकेशन कसं करतात आहे, या सगळ्या गोष्टींवर त्यांचं बारीक लक्ष असायचं. आणि जेव्हा ते सगळे मंडळी एकत्र बसायचे तेव्हा कधी कधी विश्वनाथांना अचंबा वाटायचा, आश्चर्य वाटायचा की एखाद्या केस बद्दल जेव्हा ते आपल्या मुलाशी बोलायचे तेव्हा त्याचा न्यायनिवाडा ते मुलगा सांगायचा की बाबा याचा निकाल असा लागायला हवा, ही केस अशी सुलझू शकते. म्हणजे केवढं मोठं ज्ञान त्या 14 वर्षाच्या मुलाला होतं की इतक्या कठीण गोष्टी ते सहज 1 मिनिटात आपल्या वडिलांची केस सोडवून टाकायचे, की ज्याच्यावर त्यांचे वडील विचार करत होते त्याचं उत्तर 1-2 मिनिटात आपला मुलगा द्यायचा. किती अभिमानास्पद गोष्ट होती ही. आता 3 वर्षाचं शिक्षण झालेलं नव्हतं, पण वडिलांकडून कायदा सुव्यवस्था ते शिकत होते. आता पुन्हा त्यांची बदली कलकत्त्याला झाली होती. आता 10वीची परीक्षा द्यायची, पण 10वीच्या परीक्षेच्या बरोबर आधीच्या 2 वर्षाचे पण 8वी, 9वी, 10वी हे तीनही वर्ग त्यांना पास करायचे होते. आणि काही महिन्यातच तीनही वर्गांचा अभ्यास विवेकानंदांनी केला आणि 10वीत प्रथम श्रेणीत ते पास झाले. याचं रहस्य काय? तर याचं रहस्य होतं एकाग्रता. एकाग्रतेवर खूप काही सांगण्यासारखं आहे, पण आता उद्याच्या सेशनची वाट बघूया आणि उद्या आपल्याला स्वामीजी काय सांगतात ते. कारण अर्धा तास, मला वाटतं 9 वाजून 4 मिनिटं झाली आहेत. तर थोडं आता ध्यानाकडे वळूया, कारण स्वामीजी आपल्याला या काही दिवसांमध्ये खूप अद्भुत गोष्टी देणार आहेत. मी सगळ्यांना विनंती करते, कारण इथल्या सगळ्या मातांची आणि पित्यांची ही जबाबदारी आहे की या देशात पुन्हा स्वामी विवेकानंदांचे विचार जनमानसात अगदी तळागाळात पोचावे. हीच हेच माझं आर्जव आहे, हीच माझी आपल्याला विनंती आहे. आणि स्वामी विवेकानंदांसारखी मुलं या देशात, या विश्वात निर्माण व्हावे, ही जबाबदारी आपली आहे. हे ही जी माझी एक बोबडे बोल आहेत ते आपण गोड करून घेतले. स्वामीजींनी माझ्याकडून बोलावून घेतलं. हा व्हिडिओ गुरुदादा त्यांच्या जे बिझी शेड्यूल मधून आपल्यापर्यंत पोचवेल, पण हे जनमानसात रुजवण्याचं काम तुमचं आहे. मला सांगण्याची गरज नाहीये की तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि 4 लोकांपर्यंत पोचवा. जे आजारी आहेत आपल्या घरात, आपल्या आजूबाजूच्या परिसरात, त्यांना मदत करा. मास्टर्स या आजारपणातून बाहेर काढण्याचं काम स्वामीजी करणार आहेत. आपण थेट जाणार आहोत कन्याकुमारीला. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते की आपले चष्मे हळूवारपणे बाजूला काढून ठेवावे. घोटभर पाणी जरूर पीत जा आधी, त्याचा खूप फायदा होतो. पाणी आपल्या जवळ ठेवा, नमस्कार करून प्या. मी आपल्याला विनंती करते मास्टर्स, आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. आवाहन करते
स्वामी विवेकानंदांना त्यांच्या आई वडिलांना आणि 7 पिढ्यांना परमहंस रामकृष्ण स्वामींना आणि शारदा मातांना माता शारदा शारदा कुठल्याही प्रकारानं उच्चार करा, ही ऊर्जा महसूस करा. सूर्यनारायण भगवान मास्टर्स मातोश्रीच्या ध्यान मंदिरात आपण बसलेलो आहोत. आपल्यासोबत आपले आई वडील, आपले गुरु, ज्यांना ज्यांना आपल्याला बोलवायचे त्यांना त्यांना हाक मारा. आणि आपल्या गुरूंचा हात पकडून 5 पावलं खाली उतरा. 5, 4, 3, 2, 1, 0. मास्टर्स आपण कन्याकुमारीला आलेलो आहोत. जलतत्वाशी पूर्णपणे एकरूप व्हा मास्टर्स. ज्या शिलान्यासावर लिहिलेलं आहे तिथे आपण जातो आहोत. जिथे स्वामीजी नेहमीच्या खडकावर बसायचे. ती मोठी शिला
मास्टर्स, आपण सगळे एकमेकांचा हात पकडून या बंगालच्या समुद्राचा स्पर्श अनुभवतोय. एनर्जी खूप आहे मास्टर्स. एनर्जीशी एकरूप व्हा. भगव्या वस्त्रात मधोमध स्वामीजी बसले आहेत. ध्यानस्थ. आणि त्यांच्या आजूबाजूला आपण गोलाकार करून बसलेलो आहोत. या क्षणी आपण पृथ्वी तत्वाशी एकरूप झालेला आहात. फील करा मास्टर्स. आपले संपूर्ण शरीर शांत झालेलं आहे. पाण्याचा स्पर्श. आपले कपडे चिंब भिजतात आहे. लाटा हळूवारपणे, जशी आई लेकराला भेटते ना, तशा या लाटा आपल्याला भेटतात आहे. चुपके चुपके चारी बाजूने या लाटा आपल्या अंगावर, खांद्यावर, अगदी चेहऱ्यावर सुद्धा, केसांवर, संपूर्णपणे आपण जलतत्व, पृथ्वी तत्व आणि वायू तत्व वारं स्पर्शून जात आहे. मास्टर्स, सगळ्या चिंता काळज्या सोडून द्या. रिलॅक्स, एकदम शांत. भरून घ्या ही ऊर्जा आपल्या कण कणात, शरीराच्या प्रत्येक अणुरेणूत, प्रत्येक पेशीत, परतेत, ऑरामध्ये. शांत व्हा. अजून शांत. स्वामीजींच्या हृदयातील प्रकाश आपल्या हृदयापर्यंत पोचतोय.
हा ओंकार स्वामीजींच्या मुखातून आलेला आपल्याला नवचैतन्य, नवीन ऊर्जा, नवीन विचार, नवीन दिशा देणार आहे, नवजीवन देणार आहे. आपलं संपूर्ण आभा मंडळ बदलून गेलेलं आहे. समुद्राच्या प्रत्येक लाटेतून ओंकार येतोय. कान देऊन ऐका. ही ऊर्जा तुम्हाला जाणवते मास्टर्स. प्रचंड ऊर्जा तुमच्या शरीरात जिथे जिथे तुमचा दुखरा पार्ट आहे तिथे तिथे हील होताना तुम्हाला लक्षात येत आहे.
मास्टर्स, या ऊर्जेला, या आशीर्वादाला महसूस करा. स्वामीजींचा आशीर्वाद. बोलणं मला कठीण जातंय, इतकी ऊर्जा आहे मास्टर्स आपल्या डोक्यावर. या ऊर्जेला महसूस करा मास्टर्स. ऊर्जा प्रचंड आहे संपूर्णपणे आपल्या शरीरात. ती सेटल होते, स्थित होते. हळूवारपणे आपल्याला चैतन्य तिकडे यायचंय. त्याआधी आपण स्वामी विवेकानंदांना त्यांच्या 7 पिढ्यातील सगळ्यात थोर आई वडील, आजी आजोबा, 7 पिढ्यातील महान व्यक्तींना, तसेच स्वामी परमहंसांना, माता शारदा देवीला दंडवत प्रणाम करूया. या गुरूंना, आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम. चैतन्य तिकडे या मास्टर्स. हळूवारपणे पाय हलवा. दोन्ही डोळ्यांवर हात ठेवा. 5 4 3 2 1 0. मी आपल्याला विनंती करते, आपले सुंदर डोळे हळूवारपणे उघडा. ऊर्जा इतकी होती की मला नीट बोलता येत नव्हतं. त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. कृपा करून कोणीतरी जबाबदारी घ्यावी. म्हणजे मला बोलता येत नाही, त्यासाठी क्षमा मागते. आपले अनुभव जरूर व्यक्त करा. आपली ऊर्जा या ध्यानातून सगळीकडे दूर पोचते, विश्वात पोचते, म्हणून अनुभव व्यक्त करणं गरजेचं आहे. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. नमस्कार ऋताताई. मला खूप छान अनुभव आला. तुम्ही ओंकार घेत होतात ना, तसं ओंकाराच्या बरोबर अशी ऊर्जा अशी येते आपल्या शरीरात, पूर्ण शरीरभर ऊर्जा अशी बाहेरून येते असं जाणवलं मला. पांढरा प्रकाश पूर्ण शरीरभर असा फिरतोय आणि आवरामध्ये सुद्धा तो पांढरा प्रकाश जातोय असं जाणवलं मला. खूप छान अनुभव. धन्यवाद ताई. शोभताई बोला. आत्मवंदन ताई, कोटी कोटी प्रणाम. तुम्ही जेव्हा म्हटलात की म्हणजे नाही का तिथलं थंड हवा आपल्याला जाणवते, तर मलाही तसंच म्हणजे जाणवली ती थंड हवा खूप छान अशी. खूप खूप धन्यवाद ताई, कोटी कोटी प्रणाम. ऋताताई, कोटी कोटी प्रणाम. मला आज मी एका खडकावर बसलेली आहे आणि खूप म्हणजे श्रीलंकेच्या एका कोपऱ्यावर मी गेलेली आहे आणि तिथे सारखं पाणी वाहत आहे, पाणी वाहत आहे. माझे पाय पाय सुद्धा पाण्यात आहे. सगळ्या अंगावर माझ्या पाणी पडतंय. हा अनुभव मला खूप वेळ जाणवला. आणखी स्पंदनं खूप जाणवली. धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. मला आज ज्या वेळेस ऋताताईंनी यांचं सांगितलं ना विवेकानंदाबद्दल, की त्यांच्या आईने त्यांना किंवा वडिलांना
ज्या वेळेस त्यांनी प्रसंग दाखवला आणि खरोखरच माझ्या पण डोळ्यातून अश्रू वाहत होते. ते ज्या काही बोलत होत्या त्याप्रमाणे अनुभव येत होता आणि मला पण राहवलं नाही, डोळ्यातून पाणी येत होतं. हे पण मला सांगायचं. बरं ते ताई कोण आहे? त्यांना बोलायचं वाटतं. मी विवेकानंदांच्या स्मारक पाहिलेलं आहे. त्यावेळेला त्या ध्यान मंदिरात मी जिथं बसले, ते मला सगळं आठवलं आणि मला आज खूप छान वाटलं. आणि सगळ्यात मला असं वाटत होतं, मला असं बोलता आलं नाही अजूनपर्यंत. तर मला मी शोभाताईंना सांगणार होते, की तुम्ही त्यांना सांगा, की हा व्हिडिओ आपण तर ऐकला खूप छान झालं, पण तो अनेकांना आई-वडिलांना आणि मुलांना पण ऐकायला पाहिजे. तर तेच ताईंनी सांगितलं तुम्ही पाठवणार आहे म्हणून. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. कोटी-कोटी प्रणाम. अजून बोलायचंय कोणाला? नमस्कार ताई. हॅलो, आवाज येतोय? हो, येतोय बोला. आज खूप ऊर्जा होती आणि मला ते नंतर शेवटून असं गिव्ह मी 100 नचिकेतात आय विल चेंज द वर्ल्ड हे मला दिसलं आज. धन्यवाद. आज खूप छान ध्यान झालं. धन्यवाद ताई. धन्यवाद. काय दिसलं तुम्हाला परत बोलता का? वंदन ताई. राधिका ताई काय दिसलं तुम्हाला? परत सांगता का? नीट नाही कळलं. व्हॉट चेंज द वर्ल्ड एवढंच ऐकू आलं मला तरी. गिव्ह मी 100 नचिकेतात आय विल चेंज द वर्ल्ड. गिव्ह मी आहे का 100 ते त्यांचं वाक्य आहे. नचिकेतास. हां. कोणाला बोलायचंय का दादा? झालंय वाटतं बोलून सगळ्यांचं. मग मी रजा मागू तुमची. धन्यवाद. नमस्कार. आपला दिवस आनंदाचा. आत्मवंदन जय ताई. श्रीराम. जय श्रीराम. जय श्री